स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खारपले व्लॉग्स. मी माझ्या मित्राच्या रिक्वेस्टवरती खूप हळू बोलतो आहे आणि आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बॉईज ट्रिप. कुठे आलेली आहे? दादाच्या घरी, ते पण पालघरला, वटरा इकडे. त्यामुळे बघू शकतात तुम्ही, हा कॉपीराईट देतो आहे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये, ते फुल प्लीज. आणि तुम्ही बघू शकतात आपली रात्राची सुरुवात अशी चहा आणि खारीने झालेली आहे. आणि आपण क्रिकेटचा ब्लॉग बघितला नसेल तर प्लीज बघून घ्या अगोदर, तो येईल तुम्हाला. त्याच्यानंतर हा येणार आहे. सुरुवात क्रिकेटच्या ब्लॉगपासून झाली होती आणि हा माणूस त्या ब्लॉगमध्ये खूप हगलेला आहे. तुम्हाला ओळख दिसलेला असेल. माझ्याबद्दल तुम्ही जर काय बघितलं असेल तर ते सगळं फेक आहे, AI ने बनवलेलं आहे. आणि आपण आता या दादाच्या घराचा ओव्हरव्ह्यू असा बघणार आहे. खूप असं सुंदर असं दादाचं घर बघू शकता. एंट्रन्सलाच मस्तपैकी असं सगळीकडे सोनं चांदी सोनं, आणि इकडे TV, आणि इकडे बघा कोण आहे, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रतिम असं आणि सुंदर असं फोटो फ्रेम. आणि हे बघा दादाच्या घरात काय आहे. ही एकदम हेवी आहे, दादाने घेऊन बघितले, मी नाही येणार. तर आता दादा कुकरमध्ये चिकन करणार आहे. बघा कोलबीची तयारी पण झालेली आहे, चिकन पण रेडी टू फ्राय आहे. बघा दादाने टाकलेलं आहे तेल, डिगभर तेल, त्यात तेजपत्ता, थोडंसं लवंग टाकूया, काळी मिरी गेलेली आहे, थोडंसं अख्खा गरम मसाला टाकला आहे. आता थोडं तडतडलं की आपण कांदे टाकू, कांदे शिजवूया छानपैकी. तसं सासूरवाडी देऊन सगळं जेवण करायचं बोलता ना, एक वेगळी मजा आहे. हा सर, हा बरोबर. घरी जेवढी मजा वाटत नाही ना, तेवढी सासूरवाडीमध्ये यायला मजा वाटते. बहिणी जरा नोंद घ्यावी याची. घे ना, दादाला जेवण करायला आवडतो, घरी बघतो तो टंगळ मंगळ करतोय. गरम मसाला तयार झालेला आहे, तडतडतोय. आपण टाकूया आता कांदे. हो माय गॉड, कांदा घेऊ. मित्रांनो दादाने मीठ टाकलेले आहे, आता चवीप्रमाणे मीठ. काय करायचं तर हळद टाकली आपण आता. हा आपला घरगुती मसाला आहे. घरगुती मसाला टाकण्यात आला आहे, 2 चम्मच, 2 चमचे. दादा किती जणांसाठी बनवतोय तू चिकन? दोन तर व्हेज आहेत, म्हणजे 10 जण झाले. हां, 10 जणांसाठी चिकन बनवतोय मित्रांनो. मिरची पावडर जवळपास 1-1.5 चम्मच झाले. दा कांदे किती काढून दिलेले आहेस तू? कांदा 10 7-8 काढलेले, थोडेसे ठेवलेत मी. 7-8 कांदे, 5-6 टोमॅटो. 5 कांद्यांचं करतोय. बघू शकता कसला भारी कलर आलेला आहे आणि सगळा स्मेल त्याच्या तोंडावर झालेला आहे. एक नंबर कलर झाला आता. बघा मसाला असा मस्तपैकी फ्राय करून झालेला आहे. कांद्याने तेल सोडलेलं आहे मस्तपैकी, म्हणजे कांदा शिजलेला आहे पूर्ण आणि आपला मसाला पण शिजला आहे. आपण टाकू आता बटाटे. आता मेन इन्ग्रेडियंट बटाटा झालेला आहे आतमध्ये. जीववाले बटाटे कशाला, बटाटे थोडंसं क्वांटिटी वाढवते आणि प्लस फ्लेवर पण एक वेगळा येतो. चखना म्हणून लोक बटाटे चिकनमध्ये एन्जॉय करतात, म्हणजे इथल्या जास्त लोकांकडून प्रेफर होतं ते. आता थोडंसं शिजवून घेऊया, मग आपल्याला नंतर परत चेक करता येईल मसाला वगैरे कधी परत एक ॲड करूया. बटाटे शिजली नाही पण ते थोडंसं आधीच टाकलं. आता आपल्याला शिजवायला लागतील. बटाटे आपण आधीच टाकतो, त्यामुळे चिकन सॉरी थोडंसं घाई गडबड झाली. कलर एक नंबर झाला. नाही थोडंसं उडाला. कलर एक नंबर आला. एक नंबर कलर आलेला आहे मित्रांनो, एक नंबर कलर आला आहे चिकनला. आणि मित्रांनो आता कोलबी ग्रेव्हीचं, प्रॉन्स ग्रेव्हीची तयारी सुरू झालेली आहे. कांदा टाकला जाताना मिरची टाकलेली आहे तेलात. आणि पालोजा काय करतोय? पालोजा अजून फ्रेंच फ्राईजच चालले का स्पेशल. आज काय स्पेशल बघू शकता. अजून किती काम बाकी आहे, बापरे, एवढं सगळं अजून बनायचं आहे. हे पण आहे, व्हेज पण आहे. पहिला नॉनव्हेजवाल्यांचं झालेलं आहे.
लगेच पनीर फ्राय कर साईडला काय द्यायचं. हां आता आपण टॅमॅटो घेऊया. तर मित्रांनो त्यात टोमॅटो जातील. पूर्ण व्हिडिओ बघायचा फक्त एवढंच आहे. लावलाच की पूर्ण व्हिडिओ बघा. 4000 तास झाले पाहिजे 30 दिवसाच्या आत. 4000 तास झाले चालू ठेवायचा व्हिडिओ तो. हां चालू ठेवून द्यायचं. 4000 तास झाले की आपल्या पैसे चालू. आणि आता मित्रांनो दादाने हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे. मसाला हा आपला लाल तिखट आहे. त्याचा डिफरन्स काय लाल तिखट आणि मसाल्यामध्ये? लाल तिखटमध्ये नुसतं मिरचीचं हे असतं पावडर. ओके. आणि आपल्या मसाल्यामध्ये सगळं आपलं इन्ग्रेडियंट सगळे गरम मसाले असतात. गरम मसाला, ओके, मिरची, त्याला ओके. वेगळी मिरची लागते. म्हणजे काही जण असे प्रकार आहेत ना मिरचीचे वेगवेगळे, हो ते वापरतात. काही काहींना कलर जास्त आवडतं तर ते कलरवाले वापरतात मिरच्या. काही काहींना तिखट आवडतं तर तिखटवाले वापरतात. काश्मीरी मिर्च, तिखा लाल. मस्त प्रॉन जातील मित्रांनो आता आपल्या टोपात. जबरदस्त प्रॉन पडलेले आहेत. आणि घासायला लागतं भाई. आपल्याला ग्रेव्ही नाही करायचं, थोडंसं चिकचिकीत करायचं. त्याच्यामुळे ओके. आता थोडं शिजू दे. थोडं पनीर दे. काय व्हायचा पनीर. ओके मित्रांनो आपण दादाला पनीर पावडर करूया पुढे थोडं. दादा तळून घेईल. हे काय मित्रांनो तुमचं चिकन मसाला. आता काय आहे हे चिकन ग्रेव्ही ही रेडी आहे. मित्रांनो आता आपली चिकन ग्रेव्ही रेडी झालेली आहे. त्याला आपण कोथिंबीर टाकून डन केलेला आहे एकदम फायनल, फुल अँड फायनल. आपला हा गॅस फ्री होईल. त्याच्यानंतर कोलंबी पण होऊन जाईल. बहुतेक शिजत आली आहे ती. तर मित्रांनो आता चिकन डन झालेलं आहे, प्रॉन्स ग्रेव्ही डन झालेली आहे आणि आता फ्राईज पण डन झालेले आहेत आणि ह्याचं प्रिपरेशन पण झालेलं आहे. आता स्टार्टर सगळे सगळे स्टार्ट होणार. स्टार्टरला स्टार्ट करूया आपण. दोस्तों तर स्टार्टरमध्ये काय काय आहे? चिकन स्ट्रिप, नंतर मग नगेट, केप्सा, आपण केप्सा बोलतोय, कबाब. तर मित्रांनो आता नगेट स्टार्ट झाले आपण करायला. सगळं फ्राय झालेलं आहे, संपलेलं आहे. आणि आता दाचा मटर पनीरची भाजी. दादा काय टाकलं? तेल आणि डायरेक्ट पिवरे डायरेक्ट पिवरे टाकलं दादाने. थोडी शिजली आहे. साईड बाय साईड आपण नगेट पण करतो आहोत. तर आता झालेलं आहे. एक आपला गेलेला आहे, एक सेट. दुसरा सेट जातो कबाबचा. हे घे म्हणणार. धुवून घेतलं का मटर? शिजायला पाहिजेत ना ते. बरोबर असं नको. मित्रांनो आता मटर गेलेले आहेत मसाल्यामध्ये. मटर शिजतील आणि पनीर आपण वरून टाकू. मित्रांनो नगेटचा आता सेकंड लॉट पण संपलेला आहे. आता आपण मटर पनीरवरती फोकस जरी केला तरी तो पण झालेला आहे बहुतेक. आता फक्त पनीर सोडलं आहे की संपला विषय. मग आपण आता हे झाला का मग चिकन ब्रेस्ट घेऊ चालू करायला, फ्राय करायला. मग आपलं काम फिट, काय राहिलेलं नाही, डायरेक्ट पार्टी चालू करायची. मित्रांनो आता झालेलं आहे आपले नगेट्स रेडी आणि मटरची भाजी पण रेडी झालेली आहे. आता आपण चिकन ब्रेस्ट तळू. बघा मटरची भाजी. मटरची भाजी बघा फायनल. मटर पनीर मटर पनीर रेडी आहे. पनीर टाकलेलं आहे आपण.